धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. प्रथम नमन करून गणनाथा उमा शंकराचे आस्था, शरणागती ठेवणी माता साष्टांग करी दंडवत. आता बंधू श्री शारदा चतुरायणाची आत्मजा, वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत. आता बंधू वेद ब्राह्मण, ज्यांचे निपुण्य पावण, प्रसन्न होती श्रोतेजन त्या माझी दंडवत. आता बंधू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, अखंड उच्चारिती नाम तयाचे चरणी दंडवत. आता बंधू रंग देवता, जे कीर्तनी बैरुती देखा, टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझी दंडवत. ऐसे वंदुनिया सकळा, हरी कथा बोले गोबडिया बोला. अज्ञान मुनी आपल्या बाळा चालवी, सकळा नामा म्हणे. यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसक्तां, यत्र शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश हस्ते श्रवणत्वगाति. नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, शान्ताकारं भुजगशयनं, मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगविद्यानुबन्धं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ॐ नमो ज्ञानेश्वराय.
वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अनादि अंबिका अंबिका कैलाश राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुक्ती झळाळी कामिनी सिंधू भोदुकहारी धनवीन हरि प्राप्ती सी उपाय धरावे संतांचे पाय तेने साधती साधने देवाची बंधने संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। हो आज आपल्या पुण्य पावन नगरीमध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात मोठ्या थाटा मारतात नाही का। परिसरातून आलेले सर्व भाविकांच्या चरणावर नतमस्तक होतो। आज माघ शुद्ध दशमीच्या पूर्व संध्येला आज इथं सेवा करण्याचा योगायोग आला। खरंच म्हटलं पाहिजे पुण्य आमचे परम मित्र आदरणीय गावचे फडतरवाडीचे उपसरपंच
श्री विशाल महाराज पडतरे रूपाचे असे कित्येक नियम आहेत की जे परंपरेने चालत आलेले आहेत. त्यातल्या त्यात माघ महिना अतिशय परम पवित्र मानला जातो. पहिली गोष्ट, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमीच्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये राघव चैतन्यांच्या परंपरेतून आलेली ही गुरु परंपरा महाराजांना प्राप्त झाली. म्हणून एक विशेष. आणि दुसरं या महिन्याचं विशेष की भगवान शंकराचा सुद्धा हा महिना अतिशय आवडता महिना, कारण याच महिन्यामध्ये महाशिवरात्री योग याच महिन्यामध्ये घडून येत असतो. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र म्हणले की पहिल्यांदा संप्रदाय लक्षात. पहिल्यांदा ज्ञानोबा तुकोबा महाराष्ट्राचे प्राण आहेत. त्याशिवाय महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तिसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे. का तर ह्याच संप्रदायाने संपूर्ण उभ्या भारताला महाराज संस्कार दिले. जेवढे जगामध्ये संत झालेले आहेत तेवढे एका महाराष्ट्रामध्ये संत झाले आणि या संतांनी मोठी क्रांती केली. ज्ञानेश्वर महाराज ज्यांचा आधीचा काळ महाराज ब्राह्मणांच्या शिवाय मंदिरामध्ये इतर कोणालाही प्रवेश नव्हता. तुम्हाला सांगून पटणार नाही, साने गुरुजींच्या काळामध्ये पंढरपूरचं मंदिर तुम्हा आमच्यासाठी उघड झालं, तोपर्यंत बहुजन समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. आणि ती क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केली. येत कुळ जात वर्ण अवघेची गा अप्रमाण. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये कुळ जातीच्या भिंती तेव्हाच पाडल्या. नंतर बाकीचे आले की जातीवातीचे भिंती तोडल्या, पण सुरुवात ज्ञानोबारायांपासून केली. काय संप्रदायाची ताकद महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुळ जात जाऊ द्या, येत चतुष्पादादी आघवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले. अरे माणूसच नाही, ह्या भारत भूमीमध्ये 4 पायाचं जनावराने सुद्धा भक्ती केली. 4 पायाची जनावर सुद्धा तरुण मुक्त झाली. रामायण आपण उघडून पाहिलं तर महाराज ज्या वेळेस सीता मातेला उचलून रावण घेऊन चाललाय, कुठला पक्षी? जटायू. आपण विचार केला तर अशी परम पवित्र भूमी भारत की ज्या भूमीमध्ये पक्ष्यांना सुद्धा कळतंय की स्त्रीवरचा अन्याय झाला नाही पाहिजे, नाही का, जनावराला पण कळतंय. जर तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये नाशिकला जाताना आळीफाटा लागतो महाराज, आळीफाटा मोठं गाव, त्या गावाचं विशेष असं ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदादा पैठणवरून परत येत आहेत त्यावेळेस पैठणमध्ये रेडा बोलवला आणि तो रेडा ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहितात त्यावेळेस त्या रेड्याचं भाग्य एवढं मोठं की तो रेडा समोर बसलाय आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिताय, सगळे संत बसतायत आणि तो रेडा सुद्धा ती ज्ञानेश्वरी ऐकतोय. पुन्हा नेवासावरून परत येत असताना आळीफाटा लागला. आळीफाटा लागल्यानंतर त्या रेड्याने तिथं देह ठेवला, बरं का, देह ठेवला. त्या रेड्याचं एवढं मोठं भाग्य की ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला मोठी माती दिली, नाही का. आणि तिथं गेलात आता तर भव्य आणि दिव्य हे मंदिर आता जे आपल्याला दिसतंय, हे मंदिर कमीत कमी 15 ते 20 वेळा घातली पाहिजे एवढं ते ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर, त्या रेडेश्वर महाराजांचं मंदिर. रेडा नाही, कोण? रेडेश्वर महाराज. म्हणून मोठा आळेफाट्याला मोठं मंदिर आहे. आजही ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होतं त्यावेळेस रेडेश्वर महाराज की जय म्हणून आळेफाट्यावरून पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतं. काय मोठी ख्याती. 56 भाषेचा केला से गौरव उभारिले नाव भवारणावी वर्णावी नाव.
भवरणावे नाव उभारले. 56 भाषेचा केला असे गौरव. ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती. दुसरे संत मुक्ताबाईचं वय वर्ष आहे फक्त 14 वर्ष. किती? 14 वर्ष. काय काठीचे अभंग लिहिले कधीतरी मुद्दाम घरी जावा उघडा गिरे गंभारे कशासाठी, गिरे गंभार कशासाठी. अरे कशाला संन्यास घ्यायचा नाही का? नाही का? नाम संकीर्तन साधन पैसुपे जळतील पापे ठाईच वैसोनी करा एक चित्त आपण अनंत पुढं न गगती सायास जावे मनांतरा सुखी खरा. सुंदर सगळ्यांचे पाठांतर आहे. महाराज आनंद वाटतोय. बोलतायत की कुठं गुहेत आपल्या संप्रदायाने जायला सांगितलं. ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी आनंद. संप्रदायाची ताकद एवढी देवा की देवाकडे पंढरपुराकडे सावता माळी गेलेले आहेत. सावता माळ्यांच्याकडे देवाला यावं लागलं. जनाबाई देवाकडे गेली नाही. देवाला जात ओढायला जनाबाईकडे यावं लागलं. ही संप्रदायाची ख्याती आहे महाराज. नामदेव महाराजांची ख्याती काय? किरविले देऊळ नामदेव महाराजांनी देवाला दूध प्यायला लावलं. एवढी मोठी ताकद त्या संप्रदायामध्ये आहे. घुमाडपर्यंत नामदेव महाराजांनी कार्य केलं. कधीतरी वाचा समाधीवर प्रकरण आहेत महाराज. इतके सुंदर नामदेव महाराजांनी दिले. त्यावेळेस आपण या सगळ्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करतोय महाराज. नामदेव महाराजांचे फार उपकार संप्रदायावर आहे. चला पुढं. नंतर 16वं शतक 14वं शतक एकनाथ महाराज. काय एकनाथ महाराजांची ख्याती? एक नाही, दोन नाही, चार नाही, तब्बल 36 वर्ष देवानी एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहिलं. किती वर्ष? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी आणि त्या वाड्यामध्ये दगडी रांजण आहे. दगडी रांजण एकनाथ षष्टीला पुढच्या महिन्यात फाल्गुन मध्ये षष्टीला मोठी यात्रा भरते. अजूनही तो रांजण शेवटची घागर कोण भरत माहित नाही. अजूनही तो घागर षष्टीला बरोबर भरतो आणि यात्रेला सुरुवात होतो. देवानी श्रीखंड्या म्हणून एकनाथ महाराजांच्या घरी महाराज 36 वर्ष. 36 वर्ष काय झाली महाराज? 36 वर्ष एवढं मोठं कार्य वारकरी संप्रदायाचं. चला पुढं 16वं शतक जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार. नामदेव महाराजच नंतर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून आले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले निळा म्हणे संता तोषविले. हो जगद्गुरु तुकाराम महाराज मानव देह घेऊन निज धामाला गेले. शंका घेतात महाराज की हे शरीर घेऊन कोणी निज धामाला जाऊ शकेल का? नाही का? जे तुकाराम महाराजांच्या समकालीन जे सगळे संत आहेत, सगळ्या संतांचे महाराज सदैव वैकुंठाला गेलेल्याची प्रमाण
उपलब्ध आहेत. निळोबाऱ्यांची प्रमाण आहे महाराज. एवढंच नाही, ऐका, महाराज सदैव वैकुंठ गमनाला गेल्यानंतर पुन्हा 3 वेळेस पुन्हा परत आले टाळकऱ्यांच्यासाठी, दुसरं निळोबाऱ्यांच्यासाठी आणि तिसरं भागीरथीसाठी. 3 वेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज पृथ्वी लोकावर सदेह अवतरित झाले. चला पुढं. नंतर 19व्या शतकात महाराज निळोबाऱ्यांची ख्याती तर माहित आहे. तुकाराम महाराजांचा धावा करतात, देवाला सुद्धा परत पाठवलं. निळोबाऱ्यांची ख्याती. चला पुढं. 19व्या शतक विदर्भात महाराज गुलाब महाराज होऊन गेले संप्रदायातले. त्या गुलाबराव महाराजांची ख्याती अशी, महाराज स्वतःला ज्ञानेश कन्या काय म्हणवायचे. स्वतःला ज्ञानेश कन्या, जन्मताच अंध, दोन्ही सुद्धा डोळ्यांनी दिसत नव्हतं. मात्र गावातली कोण स्त्री पाणी भरायला विहिरीवर आले तर बांगड्याच्या आवाजावरून बरोबर त्या स्त्रीचं नाव घेऊन हाक मारायचे. एवढी त्यांच्याकडे प्रज्ञा होती. भरपूर ग्रंथ लिहिले. एवढं ज्ञानेश्वर महाराजांच्यावर प्रेम होतं, स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणायचे. ऐका, त्यांचं विशेष असं होतं की देह पुरुषाचा मात्र स्वतःला स्त्री म्हणून घ्यायचे. हातामध्ये बांगड्या आणि कुंकू द्यायचे भगवान श्रीकृष्णाच्या नावाचं, मी कृष्णाची पत्नी आहे म्हणून. एवढी प्रज्ञा होती महाराज. एक दिवशी आळंदीच्या मंदिरामध्ये बसले असताना विना मंडपामध्ये गुलाबराव महाराज बसले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा अभिषेक चाललेला. साधारणतः अजून अशी 2 मंदिरे घातली पाहिजेत तेवढं समाधीचं अंतर. आणि गुलाबराव महाराज विना मंडपामध्ये बसले, ध्यानस्थ आहेत म्हणजे त्यांना दिसतच नाही, जन्मतः दिसत नाही. त्यावेळेस सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांचा अभिषेक चाललाय तर थांबवा. सगळ्यांनी विचारलं का, तर त्यांनी सांगितलं, जे अभिषेक करणारे त्यांच्या हातातली अंगठी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीलाच लागते. तो त्रास ज्ञानेश्वर महाराजांना होतो. त्यांना हातातली अंगठी काढायला सांगा. त्या पुजाऱ्याने जाऊन बघितलं तर हातामध्ये 2-3 अंगठ्या त्याच्या होत्या आणि त्यांना हातातल्या अंगठ्या काढायला सांगितल्या. एवढे प्रज्ञाचक्षु आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेले. चला पुढं. 19व्या शतकामध्ये जोग महाराज होऊन गेले. जी वारकरी संप्रदायामध्ये जी मुलं घडतात, आता कीर्तनकार घडतात महाराज. आळंदीमध्ये मुलं कुठली कॉलेजला जी जात नाहीत, आई बापाला जी घरात दमवतात, ती पोरं उचलायची कुठं घालायची, आळंदीमध्ये घालायची. मला सांगा, एखाद्या कारखान्यात आपण ऊस घातला तर साखर निघेल, बरोबर? एरंड घातला तर साखर निघेल का? पण त्या शिक्षण संस्थेचा विषय असं की येताना एरंड येतोय मात्र तिची साखर झाल्याशिवाय राहत नाही. अजून सुद्धा 100 शतकं ओलांडली त्या संस्थेला महाराज. अजून सुद्धा 1 रुपया शिक्षकांना फी नाही आणि मुलांना सुद्धा 1 रुपया फी नाही आणि शिक्षकांना सुद्धा 1 रुपया पेमेंट नाही, पगार नाही, विनामूल्य शिक्षण संस्था आता सुद्धा ज्ञान देण्याचे काम करते महाराज. संप्रदाय सामान्य नाही महाराज, संप्रदाय विना आहे. पक्वाद आहे, मोठं पक्वाद वाद्य आहे महाराज. पक्वाद वाद्य असं आहे, ऐका, नुसता पक्वादाचा आवाज ऐकून लोक शाकाहारी झाली. म्हणून संप्रदाय सामान्य लावणी मृदंग
हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तिने साधती साधने तुटती भवाची बंधने. तो भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आपल्या धर्मामध्ये अनेक अशी साधने सांगितली. त्यापैकी पहिलं साधन म्हणजे भगवंताचं नामस्मरण, नाही का? भगवंताचे काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. एकेकाची आपण तर पूजा बघतो, नाही का? हा, सगळं देव एका धाम्याला पाण्यात पालतं घालायचं, खंडाळायचं की बरोबर कृष्ण एकीकडे देवी एकीकडे, तोपर्यंत कृष्ण उलटा पाहतो. अशा आपली देवपूजा. आणि देवाच्या पुढे नामस्मरण करायचं तोपर्यंत बायको म्हणत्या, अहो तुमचं नामस्मरण चालतंय तोपर्यंत मी शेजारी घाण्याला जाते, हळदी उपास देते, तोपर्यंत चुलीवरल्या दुधाकडे लक्ष ठेवा. तोपर्यंत कोण कुठला काय माहिती त्या बोक्याला पण बरोबर माहिती घाण्याला. बोका सुद्धा बरोबर त्याच वेळेला हजर होणार. आणि बघता बघता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो 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 बघितलं तर बोका बरोबर त्या दुधाच्या जवळ जवळ जवळ. ह्याला पण काय वाटलं काय करावं जरा हाताला केलं. बोका पण थोडासा बाजूला आला की पुन्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पुन्हा बरोबर बोका त्या दुधाजवळ गेला. ह्याला काय फेकावं सापडा, बरोबर त्याने घेतली माळ तीच बोक्याच्या ती बरोबर बसली बोक्याच्या गळ्यामध्ये बसली आणि बोका लागला पळायला. सगळ्या उंदरांनी बघितलं बोका कधी माळकरी झाला. सगळ्यांना वाटलं आता बोका माळकरी झाला, आपल्या आता सध्या झाली, आपण फिरायला मोकळं झालं. बोका आला बुक्कीनी पैशी, बुक्की म्हणजे मांजरीने पैशी. म्हणली राव आत्ताच आपलं खाया प्यायचा दिवस आला, तुम्ही माळ्यातली होय. तिकडे कसं आहे? तसंच आहे का? हा, तसंच आहे ना. आमच्याकडे सांगते इकडे पण तसंच आहे का? काय माळ टिकू देत नाही. 4 दिवस पंढरीला बोका गेला, घरी आला की मांजरीन बरोबर माळ काढायला मोकळे. बोक्याने जर माळ घातली तर मांजरीच कसं हो. लक्षात घ्या, ज्या घरची स्त्री पतिव्रता ते घर, कारण संस्काराची दुरी खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आहे. लक्षात घ्या. याच भारत भूमीमध्ये महाराज अहिल्याबाई होळकर झाल्या, ज्यांनी डोक्यावरचा पदर कधी ढाळू दिला नाही. कधी पण अहिल्याबाई होळकरांचा फोटो बघा महाराज, सफेद साडी आणि हातामध्ये शिवलिंग घेतलेलं, आणि एक हात शिवलिंगावर आणि एक हातात शिवलिंग, कासोटा घातलेली स्त्री. पण काय महाराज क्रांती केली अहिल्याबाई होळकरांनी. कन्याकुमारी पासून अगदी काशी विश्वनाथाच्या मंदिरापर्यंत, काशी विश्वनाथाचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलं महाराज. महाराणी अहिल्याबाई होळकर, तुम्हाला प्रसंग सांगतो ऐका. अशा राणी होत्या, एक दिवस गावातलं वासरू मेलं. अहिल्याबाईंच्या कानावर घातलं. कोणीतरी गाडीवान होता आणि त्या गाडीवानानं त्या वासरूवर गाडी घातली आणि वासरू जाग्यावर गतप्राण झालं. सिंहासनावर बसलेले अहिल्याबाई होळकर फरमान सुनावलं, जो ज्या कोणी त्या वासराची हत्या केली त्याच सुद्धा मुंडकं उडवून टाका, नाहीतर त्याला सुद्धा त्या गाडीच्या खाली पायदुळी घाला. फरमान सोडलं. सिंहासनावर बसलेले आणि एक जण सांगत आला अहिल्या देवींना की दुसरा तिसरा कोणी नाही तो तुमचा चिरंजीव होता, आणि त्याच्याच गाडीखाली वासरू आलं आणि वासरू गतप्राण झालं. सगळ्यांना प्रश्न पडला,
फरमान अहिल्या देवींचा आहे की जो कोणी आहे त्याला उडवून टाका किंवा त्याच्या सुद्धा अंगावर गाडी घाला. माग पुढे बसलं नाही, बघितलं नाही महाराज, पण कोणाचंच धाडस होईना की ही शिक्षा ठोठवायची कशी. अहिल्याबाईंच्या मुलाला रस्त्यावर आणल्यानंतर तो रथ होता, ती गाडी होती, त्या गाडीत चालवणार कोण चालवणार? कोणीही गाडी चालवायला तयार. राणीचा मुलगा आहे, स्वतः राणीचं प्रमाण आहे की जो कोण आहे त्याला माफी. स्वतः गाडीत बसले, न्याय व्यवस्था कशी आहे बघा. स्वतः बसलेत आणि गाडीत चालवायला लागले महाराज. तर त्या गायीला कळालं की अहिल्यादेवी स्वतः गाडीत आहे आणि त्या गायीनं त्या वासराच्या बरोबर चारी बाजून आपले पाय ठेवले. त्या वासराच्या अंगावरती गायी उभी राहिली. गायीच्या डोळ्यात पाणी होतं, मात्र गाडीला पुढं गायीनं येऊ दिलं नाही. लक्षात घ्या, सगळ्यांनी ती गाडी अडवली आणि अहिल्यादेवीनं सुद्धा त्या रथातून खाली उतरावं लागलं. महाराज तेच सांगतोय ही भूमी सामान्य नाही. का सामान्य नाही? तर हिथं जनावरांच्या सुद्धा भावना तितक्याच आहेत नाही का. मनुष्यापेक्षा सुद्धा जनावरांच्या भावना इथं भारत भूमीमध्ये तीव्र आहेत. लक्षात घ्या, भारत भूमी सामान्य नाही, अजिबात सामान्य नाही. लक्षात घ्या, याच भारत भूमीमध्ये रामासारखा राजा झाला. काय सुंदर न्याय निवडा प्रभू रामचंद्रांचा सांगा मला. प्रभू रामचंद्र एक दिवस बाहेर पडलेत, संध्याकाळची वेळ बाहेर पडलेत. रोजचा नियम होता प्रभूंचा की बाहेर जायचं, आपल्या नगरीमध्ये काय चाललंय ते पाहायचं नाही का. आता मतदानाची नाही का, आता आपल्याकडे इलेक्शन आहे महाराज. धोब्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण चाललंय आणि धोब्याची बायको संध्याकाळची कुठेतरी बाहेर गेलेली आणि 2-3 तासानंतर ती घरात आली. 3 दिवसांची वेळ आहे. प्रभू रामचंद्रांनी आपलं अवतार बदललाय, राजाचा वेश नाही, साध्या वेशामध्ये रोज अयोध्येची नगरीची प्रदक्षिणा करायची की आपल्या राज्यात काय चाललंय हे पाहण्याकरता. आणि त्या धोब्याच्या बायकोला धोबी म्हणतोय, पहिल्यांदा माझ्या घराच्या चालती हो, मी काही राम नाही. 6 महिने लंकेमध्ये राहिलेल्या स्त्रीला पुन्हा घरात घेतलं प्रभूंनी, तसं मला खपणार नाही. घराच्या बाहेर हो. प्रभूंनी ऐकलं, घरी आले महाराज आणि त्याच दिवशी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आत्ताच्या आत्ता रथ झुंज आणि सीतामातेला अरण्यात सोडून ये, म्हणजे जनतेसाठी आपल्या पत्नीचा त्याग करणारा राजा याच भारत भूमीमध्ये महाराज म्हणून भारत भूमी सामान्य. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसिया, भारत देश मेरा. भारत भूमी सामान्य नाही. असो, दुसरं पहिलं साधन सांगितलं जप. जप सुद्धा आपल्याला जमत नाही बघा, जप सुद्धा जमत नाही. तिसरं सांगितलं कर्म. कर्म कसं आहे तर कर्म सूक्ष्म आहे महाराज. कर्म सूक्ष्म कसं, ज्यावेळेस आपल्याला ब्राह्मण आचमन करायला पाणी देतो आणि ते आपण केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः म्हणून देतो, तर शास्त्राने असं सांगितलं, जर पंचपाळीच्या पेक्षा जास्त पाणी जर आपल्या हातावर आलं तर सुरापानाचं पाप आपल्याला लागतं. सुरापान म्हणजे दारू पिलेल्याचं पाप. उन्हाळा असल्यानंतर एखाद्याने 2 पळ्या पाणी घेतलं पिलं तर त्याला कशाचं पाप आहे? दारू पिऊन पूजा केलेल्याचं पाप आहे. एवढं सूक्ष्म कर्म कशात आहे? कर्मकांडात आहे. म्हणून कर्मकांड सुद्धा आपल्याला जमत नाही. तिसरं महाराज काय तर योग. जे युगाच्या वाटा, जे निघालेला सोटा, त्या दुःखाची वाटा भागाला. योग सुद्धा सामान्य नाही. तहान लिया तहानची प्यावी, भुके लिया
अहोरात्र व्हावी मवा वारा, नाही का? साधा आहे का हिमालयात जायचं कुठल्या दिवशी, थंडीच्या दिवशी, नाही का? हिवाळ्यात हिमालयात जायचं, तिथं तप करायचं. उन्हाळ्यात काय करायचं? उन्हाळ्यात होळी पेटवायची आणि होळीच्या शेजारी बसून तप करायचं. सामान जमत का आपल्याला? नाही. आपण कीर्तनाला बसलो तरी आपली 5-6 वेळा मांडी इकडून तिकडून पलटी, आपली 5-6 तरी योगासन 2 तासात सहजपणे होत्या, नाही का? नाही आपल्याला जमणार आहे का तप? नाही महाराज. मला तिसरं साधन सांगितलं तप, नाही का? तपाला काय करायचं तर तपाला बसायचं. किती वर्ष? 6 वर्षाचा भक्त प्रल्हाद असताना भगवंताचं तप केलं. 6 महिने, 1 महिना फक्त पानं खाल्ली झाडाची, 1 महिना फक्त वारा फक्त प्यायचा, नाही का? 1 महिना आधी सुरुवातीला पाणी पिलं, पण नंतर पाण्याचाही त्याग केला. असं 6 महिने कुणी तप केलं भक्त प्रल्हादाने नाही तर कुणी ध्रुव बाळाने. वय वर्ष केवळ 6, फक्त 6 वर्षाचं वय आहे बरं का ध्रुव बाळाचं. महाराज तप सुद्धा सामान्य नाही. भागवतामध्ये एक कथा आली. एक सौभर नावाचे ऋषी, ऐका, सौभर नावाचे ऋषी पाण्यामध्ये तप करतायत. कशामध्ये? पाण्यामध्ये. अगदी नदीमध्ये बसले आणि तप चाललंय. वरून नदी वाहत्या, प्राणवायू अडवलाय, त्यामुळं पाण्यामध्ये सुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. श्वासच घ्यायचा नाही, नाही का? काय काय करतायत तर समाधी अवस्थेत आहे, नाही का? त्यामुळं श्वास सुद्धा बंद आणि तप करतायत. तप असं कित्येक वर्ष त्या सौभर ऋषींनी केलं. मनाची गोष्ट सांगत नाही, ऐका. सौभर ऋषींनी तप केलं, 1000 वर्ष तप केलं. 1000 वर्ष माणूस प्राणवायू अडवून जिवंत राहू शकतो. वाता ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय. आणि 1000 वर्ष तप केलं सौभर ऋषींनी. आता तप मोडायचे, तप आता सुटणार आहे. त्यावेळेस सौभर ऋषींनी डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर सौभर ऋषींना एक माशाचं युगल दिसलं. एक युगल म्हणजे काय तर 2 माशांचं प्रणय त्या पाण्यामध्ये चालू होता. सौभर ऋषीने पाहिलं आणि एवढं तप करून सुद्धा सौभर ऋषींच्या मनामध्ये विचार आला की आपण ही लग्न केलं पाहिजे. वय वर्ष किती? 1000. किती? 1000. जटा वाढलेले आहेत महाराज. जटा उभे राहिले तर पायापर्यंत लोळतायत मागणं जटा. नख बघितले तर नख वाढलेले आहेत. दाढी अगदी बेंबीपर्यंत दाढी वाढलेली आहे. आणि मनामध्ये काय आलं? लग्न करावं म्हणून आलं. आणि बघता फिरत राजाच्या नगरीमध्ये आले. आल्यानंतर राजाला, त्यांना माहित होतं की राजाला किती मुली आहेत? 100. त्यामुळे राजाला किती मुली होत्या? 100 मुली होत्या. आणि राजानं नमस्कार केला, स्वागत केलं आणि सिंहासनावर बसायला जागा दिली आणि विचारलं काय तुमची इच्छा आहे? त्यावेळेस सौभर ऋषीने सांगितलं, राजा ऐक, तुला 100 मुली आहेत, मला माहिती आहे. फक्त एक काम कर, मला त्यातली एक मुलगी लग्नासाठी दे. आता राजाच्या पण बघतोय तर जावाय आपला 1000 वर्षाचा जावाय, आपल्यापेक्षा जावाय मोठा. अवस्था अशी की अंगावर साधी कपडे पण नाहीत, जटा लोंबकळत आहेत सगळ्या, केस वाढलेले आहेत, म्हणजे हाताची नख वाढलेली आहेत आणि सगळी त्वचा अशी सुकतलेली आहे पाण्यामध्ये. आणि ह्याला मुलगी कशी द्यायची म्हणून राजाला सुद्धा प्रश्न पडला. पण राजा काय म्हणतोय, जर ह्याने शाप दिला तर मी वाचणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, राजाने एक युक्ती लढवली. मी तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहे, मी तुम्हाला मुलगी द्यायला तयार आहे. म्हणजे 100 मुली आहेत मान्य, पण जी कोणती मुलगी तुम्हाला हो म्हणेल ती मुलगी मी तुम्हाला
देणार आणि तिच्याशी तुम्ही विवाह करायचा आणि तिला घेऊन जायचं. ठीक आहे, ठरला. दिवस ठरला. दुसऱ्या दिवशी सोमवार ऋषी आले. एका राजाने सांगितलं तुम्ही एका खोलीमध्ये बसा, मी प्रत्येक मुलगीला तुमच्या खोलीमध्ये पाठवणार आणि जे कोणती मुलगी हो म्हणेल तिला तुम्ही घेऊन जायचं आणि लग्न लावायचं. राजा लिस्टच घेऊन बसला. पहिल्या मुलगीला पाठवलं, पहिल्या नंबरला टिक मार्क केला. पहिली मुलगी आत गेली आणि बाहेर आली. बाहेर आल्यानंतर राजाला सांगितलं, राजा म्हणजे बाबा लग्न केलं तर ह्याच मुलाशी करेन, नाहीतर मी जीवाचा त्याग करेन. पण ठरल्याप्रमाणे सगळ्या आता मुली राजाला पाठवाव्या लागल्या. दुसरी मुलगी गेली. दुसरी मुलगी पण बाहेर आली. म्हणजे बाबा लग्न केलं तर ह्याच्याशीच करेन. असं करता करता तिसरा नंबर गेला, चौथा नंबर गेला, पाचवा नंबर गेला. तोपर्यंत बरोबर रात्रीचे 11:15. असं करता करता 99 मुली हो म्हणल्या. किती? 99 मुली. राजाला सुद्धा घाम फुटला. 99 मुली हो म्हणल्या. शेवटची पण मुलगी गेली. ती पण म्हणली की बाबा लग्न केलं तर ह्याच्याशीच करेन, नाहीतर मी अशी राहीन. मला लग्न केलं तर ह्यांच्याशीच करायचंय. आणि सोभ ऋषींच्याकडे बघायला राजा गेला. त्यावेळेस सोभ ऋषींनी नाही का तरुण रूप घेतलेलं होतं नाही का. आणि राजाने पाहिलं आणि बघता काय त्या सोभ ऋषींनी 100च्या 100 मुलींच्या सोबत लग्न केले आणि सोभ ऋषींनी त्या सगळ्या मुली घेऊन गेले. मला सांगायचंय काय तात्पर्य या गोष्टीचं एवढंच की 1000 वर्ष तप करून सुद्धा मनामध्ये कामवासना झाली आणि कामवासना ती कशाला घेऊन गेली? लयाला घेऊन गेली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग यागवी एकनाथ महाराज अभंगाच्या या पहिल्या चरणामध्ये म्हणताय हा